नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत गिरी स्वागत करतो तुमचे आपल्या मराठी मार्ग चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे ते म्हणजे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय महिलांच्या बाबतीत घेण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, त्यासाठी लागणारी पात्रता आणि कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागतील व अर्ज करतेवेळी घ्यावयाची काळजी, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि हो, बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर मित्रांनो, मग पाहूया काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मित्रांनो, या योजनेत प्रत्येक महिलेला त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम वितरित केली जाईल. विशेष म्हणजे या योजनेची पात्रता ही ज्या महिलेचे वय 21 ते 60 या वयोगटातील तसेच विवाहित, घटस्फोटित, विधवा, निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये फक्त याच महिला पात्र ठरणार आहेत. ते खालीलप्रमाणे. मित्रांनो, या योजनेत ज्या महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार ज्या महिला आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेतील. या योजनेमध्ये लाभार्थ्यांचे राष्ट्रीय बँकेत खाते असणे बंधनकारक आहे, जसे स्टेट बँक किंवा ग्रामीण बँक. तसेच लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ते 2.5 लाखाच्या आत असावे, तरच या योजनेचा त्या महिलेला लाभ घेता येईल. मित्रांनो, जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही GR बघू शकता. तर मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार. तसेच अर्ज करण्याची पद्धत म्हणजे या योजनेच्या लाभासाठी तुम्ही जो ऑनलाईन अर्ज करणार तो ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड बंधनकारक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखल्यामध्ये 2.5 लाखांपर्यंतच उत्पन्न असणे अनिवार्य आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपीचा क्लिअर फोटो आवश्यक आहे. त्याचबरोबर लाभार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त सदर लाभार्थ्याचे नाव राशन कार्डामध्ये असायला हवे आहे. मित्रांनो, आता समोरील आपला पॉईंट येतो की अर्ज सुरू करण्याची तारीख. मित्रांनो, या योजनेचा अर्ज दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. अजून शासनाने कम्प्युटरवरील पोर्टल सुरू केले नाही किंवा अर्ज भरण्याची कोणती प्रक्रिया अजून चालू झाली नाही, म्हणून कोणीही गडबड गोंधळ न करता शांततेत घ्यावी. सगळ्यांचे अर्ज शासन भरून घेणार आहेत, याची नोंद सर्वांनी घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 ही आहे आणि ती मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला जी अंतिम तारीख दिली आहे त्या तारखेच्या अगोदर काळजीपूर्वक जाहिरात म्हणजे GR वाचून अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता अर्ज सादर करत असताना कुठली काळजी घ्यावी, तर त्यामध्ये सर्वात पहिला पॉईंट येतो ते म्हणजे सर्वात अगोदर तुम्ही जे पण कागदपत्र देणार आहात ते क्लिअर दिसणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकारी यांचे स्वीकारले जाईल. तिसरं म्हणजे ऑनलाईन अर्ज भरत असताना किंवा अपूर्ण माहिती ग्राह्य धरले जाणार नाही. चौथं म्हणजे अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या नंतर जे पण अर्ज येतील ते ग्राह्य धरले जाणार नाही. चौथं म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही फक्त 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांसाठी लागू होईल. त्यामुळे हा जो पण अर्ज करणार असेल त्यांनी त्यांची वय 60 वर्षावरील नसावी. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ते आढळून आल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यांच्यावरती कडक कार्यवाही करण्यात येतील. मित्रांनो, या योजनेबद्दल आपल्याजवळ एक अपडेट आलेली आहे, ती म्हणजे या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत आहे. ती म्हणजे असे
की लाडकी बहीण योजना यासाठी कोणत्याही लोकांच्या सांगण्यावरून ॲडव्हान्स पैसे देऊ नका. काही ठिकाणी महिलांची फसवणूक होत आहे, त्याला बळी पडू नका. फॉर्म भरून देतो असे सांगून महिलांकडून पैशांची लुबाडणूक होत आहे. ओरिजिनल कागदपत्र जमा करून घेतात. आधार कार्डवर खोटी जन्मतारीख बदलून आणणे, तसेच डोमेशियल किंवा उत्पन्न दाखला काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करणे असे प्रकार घडत आहेत. याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपला. तुमची या योजनेबाबत जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याचे उत्तर देण्यास मी तत्पर आहे. पण मित्रांनो, तुमच्यासाठी इतकी मेहनत करून व्हिडिओ बनवतो, त्यासाठी मला काही नको. फक्त मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो आणि माझ्या बहिणींनो.